नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला झटपट होणाऱ्या म्हणजे 15 मिनिटाच्या आत 4 प्रकारच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे. तर पहिली सुरुवात फरसबीच्या भाजीपासून होणार. फरसबी चांगली स्वच्छ धुवून चांगली बारीक चिरून घेतल्यानंतर जारमध्ये मी 2 कांदे आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेऊन अशा प्रकारे बारीक करून घेतले. नंतर कढईमध्ये चांगले 2 पळी तेल घालून तेल गरम झाल्यानंतर राई जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आणि कढीपत्ता घालून त्याच्यानंतर चिरलेला बारीक कांदा आणि हिरवी मिरची घालून चांगले परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये मी आपला घरगुती मसालासुद्धा घालणार आहे. तर तुम्ही जर तिखट खात नसाल तर मिरच्या स्किप केल्या तरी चालतील. आता 1 टीस्पून हिंग आणि 1 टीस्पून हळद घालून घेतली आणि चांगलं परतून घ्यायचे. फोडणीचे साहित्य चांगले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा आपला घरगुती मसाला घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. मसाला तेलामध्ये परतून घेतला ना, भाजीला रंगही छान येतो आणि खायलासुद्धा चवदार लागते. आता याच्यामध्ये आले लसूण पेस्टचे पाणी घालून घेतले. तेलाची तरी दिसेपर्यंत 1-2 मिनिट चांगले परतून घ्यायचे. जे मी आता तुम्हाला भाजीचे 4 प्रकार दाखवणार आहेत तर सर्व भाजी हे सुक्कीच होणार आहे. तर ती सकाळी डब्यासाठी किंवा दुपारी लंचसाठी किंवा डिनरसाठी आपण करू शकतो. प्रत्येक गृहिणींना प्रश्न पडतो, आमटी किंवा डाळ बनवली तर सुकी भाजी काय करायची, सकाळी डब्यासाठी भाजी काय करायची. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे. आणि फरसबीची भाजीसुद्धा आपण 2 प्रकारे बनवू शकतो. एकतर लाल मसाला घालून किंवा फरसबी बटाटा घालून किंवा लाल मसाला न घालता हिरव्या मिरच्या चिरून त्याच्यावरती शेंगदाण्याचा कूट किंवा ओल्या खोबऱ्याचा कीस घालून आपण भाजी बनवतो. भाजी शिजवण्यासाठी पाण्याचा शिपका मारून घ्यायचा. नंतर 5 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवरती भाजी थोडी शिजवून घ्यायची. 5 मिनिटानंतर झाकण काढल्यावरती पुन्हा एकदा भाजी खालीवर करून चांगली परतून घ्यायची. म्हणजे वरची बाजू किंवा मधली बाजू कच्ची राहता कामा नये. तर पुन्हा एकदा त्याच्यावरती 2-3 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 3 मिनिटानंतर झाकण काढल्यावर भाजी बघा चांगली सुक्की झाली. आणि आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. तुम्हाला जर ओल्या खोबऱ्याचा कीस घालायचा असेल तर तो घाला तुमच्या आवडीनुसार. भाजी पुन्हा एकदा शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर चांगली परतून घ्यायची. गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता पुढच्या भाजीची तयारी करूया. तर इथे मी मोठी 1 जुडी मेथीची जुडी घेतली. कुठलीही पालेभाजी कापायच्या अगोदर पहिली स्वच्छ धुवून घ्या, नंतर बारीक कापून घ्या. अगोदर भाजी चिरून नंतर धुतल्यानंतर त्यातले जीवनसत्व निघून जाते. कढईमध्ये चांगले मी 2 पळी तेल घालून घेतल्यानंतर चिरलेली भाजी घालून घेतली. तेलामध्ये भाजी परतून घेतली ना, भाजीचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो. झाकण ठेवले तरी भाजीचा रंग जराही फिक्का पडत नाही. जारमध्ये मिरची वाटून होईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. त्याच्या भाजीला मी मिरची वाटून घालणार आहे. तेव्हा 5-6 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या आणि 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घालून 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून अशी सरसरीत मिरची वाटून घ्यायची. अशा प्रकारची भाजी गावी बनवली जाते. आता भाजीवरचे झाकण काढून घ्यायचे. बघा अजूनसुद्धा रंग त्याचा बदली झालेला नाही. आता याच्यामध्ये वाटून घेतलेले शेंगदाण्याची मिरची वगैरे ती घालून घ्यायची. अजून 1 पळी तेल मी वरतून सोडत आहे. तर तुम्हाला असे वाटेल का तुम्ही अगोदर तेल का नाही घातले. वरतून असे तेल सोडून बघा, भाजीचा रंग इतका सुंदर होतो. जशी भाजी हिरवीगार दिसते ती शिजल्यानंतर किंवा झाकण ठेवल्यानंतरही ती हिरवीगारच दिसते. आता तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगले छान परतून घेतल्यावर जारमध्ये थोडेसे पाणी घालून जार हिसळून ते पाणी भाजीमध्ये घालून घ्यायची. ही भाजीसुद्धा सुक्कीच होणार आहे. भाजीमध्ये पाणी घालताना जास्त नाही घालायचे. फक्त मी 2 चमचे पाणी घातले आहे. बघा परतून घेतल्यानंतरसुद्धा पाणी दिसत नाही. आता पुन्हा एकदा याच्यावरती 3 मिनिट झाकण ठेवायचे. 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. पुन्हा एकदा भाजी खालीवर करून चांगली अशी परतून घ्यायची. भाजीमध्ये तुम्हाला थोडासा ओलावा दिसत आहे, पण नंतर ती थंड झाल्यावरती चांगली सुक्की होते. कुठल्याही पालेभाजीचे देठ शिजले की नाही ते चेक करायचे. देठ शिजले की भाजी झाली म्हणून समजावी. आता गॅस बंद करून टाकायचा. ही झाली आता मेथीची भाजी. आता पुढची
हुसळ करायला घेऊया. मटकीला जास्त मोड नाही आहे, मध्यमच मोड आहे. तर मी पाव किलो मटकी आणि अर्ध वाटी शेंगदाणे, एक टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घेतलेल्या, 2 कांदे घेतले बारीक चिरून, आले लसूण पेस्ट आहे 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपला घरगुती मसाला. आता कढईमध्ये चांगले 3 पळी तेल घालून घ्यायचे. तेल चांगले तापले की गॅस मंद करायचा आणि मंद आचेवरतीच फोडणी द्यायची. मंद आचेवरती फोडणी जळत नाही. राई जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यायचे. कांदा चांगला आपला लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याचं पाणी जळून गेलं का थोडेसे मीठ घालून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आले लसूण पेस्ट घालून घ्यायची. ऐन वेळेला जर आले लसूण पेस्ट नसेल तर किसून घाला. दिसण्यात येत नाही किंवा ती दाताखाली सुद्धा लागत नाही. आता याच्यावरती 2 सेकंद झाकण ठेवून दिल्यानंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा खालीवर करून परतून घेतल्यावरती 1 टीस्पून हळद, आपला 2 चमचे घरगुती मसाला. मसाला घालताना तुमच्या आवडीनुसार घाला. तिखट कमी खात असाल तर 1च चमचा मसाला घाला. आता याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून थोडे चांगले परतून घेऊया. घातलेले मसाले चांगले तेलात परतून घेतल्यानंतर मटकी घालून घ्यायची. मटकीला बघा जास्त मोड नाही आहे. मटकीला घुगऱ्यासुद्धा म्हटले जातात. ज्याला मोड नसतात त्या मटकीला घुगऱ्या म्हटले जातात. आता याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले. कडधान्यामध्ये ना अख्खे शेंगदाणे घातले ना भाजी खूप छान लागते. भाजी चांगली परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. सर्वीकडे सारखे मीठ लागेल अशा प्रकारे भाजी चांगली परतून घ्यायची. मीठ, मिरची, मसाला जे काय आपण साहित्य घातले आहे ते चांगले मटकीमध्ये मुरले पाहिजे. साठी त्याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवायचे. 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. पण गॅसची फ्लेम त्यावेळेला सुद्धा मंद आचेवरच ठेवायची. पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित करून आता याच्यामध्ये गरम पाणी घालूया म्हणजे मटकी लवकर शिजवून निघेल. मटकी भिजेल इतपत गरम पाणी घालून घेतले आहे. आता याच्यावरती 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचे आणि चांगली उकळी येऊन द्यायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर बघा कशी उकळी आली. अजून गॅसची फ्लेम आता मोठी करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर भाजीतले पाणी पूर्णपणे आटून गेल्यानंतर भाजी शिजली की नाही ती चेक करून घ्यायची. भाजी शिजून झाल्यावरती मस्तपैकी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. भाजी मी आता प्लेटमध्ये काढून घेते. भाजीला रंग बघा किती छान आला आहे. आता पुढच्या भाजीची तयारी करूया. कढईमध्ये चांगले 2 पळी तेल घालून घेतल्यानंतर तेल चांगले गरम झाले. राई जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची. राई जिरे तडतडले की हिरव्या मिरच्या आणि कांदा, 2 कांदे बारीक चिरलेले आणि 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालून चांगले परतून घ्यायचे. कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये असा गुलाबी रंग नाही दिसत लाईट असल्यामुळे, पण कांदा चांगला परतून झाला. आता याच्यामध्ये मी टोमॅटो घातले. ही भाजी जी बनवत आहे थोडासा दुधी माझ्याकडे शिल्लक होता तर 1 वाटी दुधी, 1 बटाटा आणि 1 वाटी वटाणा. तर वटाणा ऑलरेडी माझ्याकडे शिजवून घेतलेला आहे. आता फक्त मी दुधी आणि बटाटे घालून चांगले परतून घेतले. आता याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून घेतली. आले लसूण पेस्ट घातल्यानंतर 1 टीस्पून हळद, आपला घरगुती मसाला 2 चमचे घातल्यानंतर चांगले परतून घ्यायचे. कधी कधी काय असतं आपल्याकडे ना थोड्या भाज्या शिल्लक असतात. दुधी थोडा शिल्लक राहिलेला असतो. बटाटे कांदे तर नेहमी घरामध्ये असतातच. वटाणा असतो थोडासा. तर त्यावेळेला अशा प्रकारची भाजी बनवायची. आता चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्यायचे. बटाटा आणि दुधी शिजविण्यासाठी याच्यामध्ये पाणी घालणं गरजेचे आहे. तर याच्यामध्ये मी चांगले अर्धा ग्लास पाणी घालून घेतले. पाणी घालून घेतल्यानंतर आता याला चांगले मंद आचेवरती 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनिटानंतर झाकण काढल्यावरती भाजीला सुगंध इतका सुंदर येत आहे आणि भाजीला रंगही खूप सुंदर आला आहे. दुधी आणि बटाटा शिजला की नाही ते चेक करून घेतल्यानंतर दुधी आणि बटाटा चांगला मऊ शिजून झाला. आता याच्यामध्ये वटाणे घालून घ्यायचे. तर हा वटाणा ऑलरेडी शिजलेला आहे म्हणजे पॅकेटमधला वटाणा आहे त्यामुळे मी वरतून घातला.
तुमच्याकडे जर शेंगाचा वाटाणा असेल तर अगोदर वाटाणा घाला, म्हणजे दुधी बटाटे आपण घातले ना त्यावेळेला वाटाणे घालून चांगले परतून घ्यायचे. आता हा पॅकेटमधला वाटाणा असल्यामुळे तो ऑलरेडी शिजलेला असतो, तर याला मी जास्त शिजवून घेणार नाही. फक्त 2 सेकंद झाकण ठेवून घेते, जेणेकरून वाटाणासुद्धा त्याच्यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे, त्यालाही मसाला लागला पाहिजे, चव लागली पाहिजे. शिजवलेली भाजी मी बाउलमध्ये काढून घेतली. आता मला सांगा, तुम्हाला 4 भाजीचे प्रकार आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.